दिलं हो राजाने इथल्या रयतेला? त्या राजानं इथल्या रयतेला भरभरून असं प्रेम दिलं. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्याला कळालं की शेतकऱ्यांना आणि आपल्या सैनिकांना पोट असतं. जसं विश्वराज दादांना कळालं की बाबा इथल्या कामगारांना सुद्धा पोट असतं, त्यांच्यासाठी त्यांनी भरभरून अशी मेहनत घेतली. तसं राजाला 350 वर्षापूर्वी कळालं होतं की इथल्या शेतकऱ्यांना आणि सैनिकांना पोट असतं. पोट भरली पाहिजेत, त्यासाठी महाराजांनी सैनिकांना पगार चालू केला. आज सरकारी नोकर किंवा सरकारी अधिकारी जे पगार घेतात, ही पगार नावाची योजना, जे महिन्याला 31 तारखेला जो आपला पगार होतो, ही पगारची योजना 350 वर्षापूर्वी शिवरायांनी या मातीमध्ये चालू केली. प्रत्येक लोक पगार घ्यायला लागली, पोट भरली की मग पाठीचे कणे ताट झाले, मग स्वाभिमान अभिमान जागा झाला. पहिल्यांदा इथल्या रयतेचं पोट भरायचं काम महाराजांनी केलं. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे की ज्याला उभ्या आयुष्यात 3 वेळा गुप्तधन गावले. जगाच्या पाठीवरती दुसरा राजा बघायला मिळत नाही. पहिला राजा आहे, उभ्या आयुष्यात त्याला 3 वेळा गुप्तधन गावले. तुम्हाला माहिती आहे, महाराजांना पहिलं गुप्तधन गावलं ते म्हणजे तोरणा किल्ल्यावरती. राजा तोरणा किल्ल्यावरती जात होते आणि जात असताना त्यावेळी 4 घागरी मोहरा सोन्याच्या महाराजांनी गावला. राजा म्हणाले, बहुत खूप आणा. 4 मोहरा सोन्याच्या त्या भरलेल्या घागरी आणल्या. आता चला पार्टी करू. नाही हो, महाराजांनी त्या मोहरांचा उपयोग स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बांधण्यासाठी केला आणि त्या मोहरा विकून राजधानीचा राजगडचा खर्च महाराजांनी भागवला. महाराज एकदा प्रबळगडावरती जात होते आणि प्रबळगडावरती जात असताना महाराजांना त्यावेळी एक जस्ताची पेटी सापडली आणि त्या पेटीमध्ये तब्बल 100 सोन्याचे होन आणि 1,00,000 मुद्रा चांदीच्या महाराजांना त्या किल्ल्यावरती घावल्या. त्या चांदीच्या मोहरांच्या आणि सोन्याच्या नाण्यांचा उपयोग महाराजांनी रयतेच्या सुखासाठी, रस्ते बांधकाम करण्यासाठी महाराजांनी वापरले. 350 वर्षापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी महाराजांनी तो खर्च वापरला. आणि तिसरं जे सोनं घावलं ते सापडलं आपल्या इथं सातारला गेला तर वासोट्या नावाचा किल्ला आहे, मोठा चकोट किल्ला. त्या किल्ल्यावरती महाराज पालखीतून जात होते आणि महाराजांचा शालू दाते दरवाजाच्या माग, वणीचा दरवाजा आहे, वणीच्या दरवाजाच्या माग एक काट्याचं झाड आहे. त्या काट्याच्या झाडामध्ये महाराज पालखीतून जात असताना त्यांचा शालू अडकला. महाराज म्हणले, पालखी थांबवा. भोईनी पालखी थांबवली. महाराज म्हणाले, माझा शालू काहीतरी संकेत देतोय. इथं शालू अडकलाय ना, हे काहीतरी झाड मला काट्याचं सांगतंय. इथं खणा. कामगार आले, तिथं खणाला चालू केलं. त्यावेळी दगडी चौतरा लागला. राजा म्हणाले, वणीच्या दरवाजाच्या मागे दगडी चौतरा इथं कोणी बांधला? उभ्या आयुष्यात इथं कधी चौतरा दिसला नाही. मग चौतरा जमिनीच्या खाली कसा? काहीतरी आहे. हा चौतरा मला काहीतरी संकेत देतोय. आणि तो दगडी चौतरा फोडला गेला तर त्याच्या आत महाराजांना तब्बल 20 सोन्याच्या घागरी मोहरा भरलेल्या महाराजांना त्यावेळी घावल्या. त्या सोन्याची किंमत आत्ताच्या युगामध्ये 8 कोटी रुपये अशी होती. या 8 कोटी पैशाची किंमत महाराजांनी गडकिल्ले संवर्धनासाठी वापरले. तुम्हाला माहिती आहे, उभ्या आयुष्यात महाराजांच्याकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य होतं. त्यात महाराजांनी 124 किल्ले नव्यानं बांधले. महाराजांचा विचार बघा, मी असेल किंवा नसेल, मी नसलो तरी जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा एक किल्ला तो घ्यायला निघेल. माझा एक किल्ला एका मेळाव्याने 3 वर्ष लढला तर औरंगजेबाला महाराष्ट्रातले 365 किल्ले जिंकायला किती दिवस लागेल? उमर निघून जाईल त्याची. पण स्वराज्याचा एक खण सुद्धा त्याला जिंकता आला नाही. पण नाही हो, राजा इथं नाही थांबला. महाराजांनी तामिळनाडूमध्ये साजरान गोजरा नावाचे 2 किल्ले नव्याने तयार केले. जिंजी हा किल्ला महाराजांनी 50,000 होन देऊन नव्याने विकत घेतला. महाराजांचं मत असं, रायगड हा जगाचा पाठीवरती एकमेव असा गड, इंग्रजांनी सुद्धा लिहून ठेवले, एकमेव असा गड आहे की रायगडावरती धान्य आणि अन्न आणि पाणी मुबलक असेल तर एक रायगड संपूर्ण जगाशी लढू शकतो. पण महाराजांना वाटलं यदा कदाचित उद्या गड शत्रूला लाभला आणि स्वराज्यातले सगळे किल्ले गेले तर औरंगजेबाला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल. तामिळनाडूला गेल्यावरती साजरान गोजरा किल्ला जिंकावा लागेल आणि त्याच्याबरोबर त्या औरंगजेबाला साजरान गोजरा किल्ला जिंकल्यानंतर जिंजी किल्ला जिंकावा लागेल.
आयुष्याची 100 जन्म त्यानं परत घेतली तर स्वराज्यातला एक ना एक किल्ला जिंकण्यासाठी त्याला जगावंच लागेल. हे महाराजांचं सगळ्यात मोठं नॉलेज होतं. ही महाराजांची दूरदृष्टी होती. हे महाराजांचा संकल्प होता. तुम्ही रायगड बघितलाय? किती लोकांनी बघितलं? हात वरती करा. इतक्याच लोकांनी बघितलाय. हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती खरं सांगायचं? तिकडे बरं जायला सुचते बरं. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे माय मौलीनं माहितीये? आज तुम्ही इथं अभिमानानं स्वाभिमानानं कुंकू लावून बसताय ना, ती फक्त या राजाची कृपा आहे. रायगड का हो? कारण रायगडावरती महाराजांची समाधी आहे, जी समाधी पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देते. रायगड का बघायचा? मी पहिल्यांदा सांगतो, मी कुठल्या धर्माचा द्वेष करणारा माणूस नाही, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आयुष्यात एकदा ते रायगडला गेलं पाहिजे. शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? बघा, बारकी पोरं मोठ्या लोकांपेक्षा हुशार आहे. ते काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. हे विश्वराज दादांनी पेरलेलं ज्ञान आहे बरं का, त्यामुळे पोरं हुशार झाले. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचं पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. हा शिवराय जो पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतोय, त्या राजाचा गड रायगड का बघायचा तुम्हाला माहितीये? आता इंजिनियर लोक बऱ्यापैकी असतील. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणजे रायगड. रायगडावरती गेला तर होळीच्या माळावरती उभा राहायचं आणि होळीच्या माळावरनं जगदीश्वराच्या मंदिराकडे बघायचं. ते जगदीश्वराचं मंदिर तुम्हाला लांबून मस्जिदीसारखं दिसतं, पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. का असं बांधलं असेल? लांबनं बघितल्यावरती तुम्हाला मस्जिदीगत दिसतं, पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. हे महाराजांचं नॉलेज होतं. महाराजांना वाटलं यदा कदाचित उद्या मी असेन किंवा नसेन, मी असलो किंवा नसलो, जेव्हा जेव्हा रायगड जाळला जाईल, जेव्हा जेव्हा रायगड शत्रूच्या ताब्यात जाईल, तेव्हा तेव्हा रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जाळली तरी महादेवाच्या पिंडीला हात लागता कामा नये. आणि तसंच झालं. जुल्फी खानानं रायगड पहिल्यांदा जाळला आणि इंग्रजांनी रायगड दुसऱ्यांदा जाळला. दोन्ही वेळी रायगड जळत होता, पण दोन्ही वेळी महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागला नव्हता. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दुसरा राजाचा संस्कार बघायला मिळत नाही. रायगड अनेक गोष्टीसाठी बघायला जायचा. रायगडावरती गेल्यावरती आमचे लोक काय म्हणतात की मला महाराजांची हत्तीशाळा बघायची आहे, मला महाराजांची तोपशाळा बघायची आहे, मला महाराजांची युद्धशाळा बघायची आहे. इथून पुढे कधी रायगडला गेलात तर गाईड्सला म्हणायचं 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी उभारलेलं मला शौचालय बघायचं आहे. 350 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन घसा वरडून दमला, हर घर शौचालय, हर घर शौचालय. 350 वर्षापूर्वी रायगडावरती छत्रपती शिवरायांनी शौचालय बांधलेत. विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करावं याचं तंत्र 350 वर्षापूर्वी शिवरायांच्या रायगडावरती बघायला मिळतं. प्रत्येक गोष्ट राजाची आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते. स्वराज्यावरती एक संकट आलं, त्या संकटाचं नाव मिर्झा राजा. काय नाव? मिर्झा. आला 40,000 सैनिक घेऊन आला आणि इथल्या रयतेला कापायला चालू केला. खुल्या आम कतल्या प्रेतांच्या ढीग, श्वास जिकडे बघावं तिकडे रक्ताचे पाठ वाहत राहत होते. ते बघितले, राजा हळवळला. राजा मिर्झाला म्हणाला, मिर्झा हे बरं नाही. आणि छदिमी हसत मिर्झा म्हणाला, राजे याला राजकारणच म्हणतात. राजांना त्यावेळी वाटलं यदा कदाचित दगडा मातीचे गडकोट गेले तर परत घेऊ, पण जिवंत हाडा मासाची माणसं गेली तर मी काय करावेत. म्हणून महाराजांनी तह करायचा ठरवला आणि तहात 23 किल्ले बहाल केले. संपलं. सगळे म्हणायचे संपलं आता, काही नाही यांच्याकडं. पण महाराजांना माहिती होतं राखेतून पेटून कसं उठायचं, स्वराज्य नव्यानं पुन्हा कसा निर्माण करायचं. आणि झालं हो. महाराजांनी ज्यावेळी तह केला त्यावेळी महाराजांकडे फक्त 23 किल्ले होते. आणि 9 वर्षानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी शक्य नोंद आहे की महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. दादा 50 वर्षांच्या आयुष्यात एक घर बांधायचं होत नाही. महाराजांनी 9 वर्षाच्या आयुष्यात 365 किल्ल्यांचं साम्राज्य नव्यानं उभा केलं. सगळी लोक म्हणायची संपलंय, हा राजा याचं स्वराज्य संपलंय. पण महाराजांनी ते करून दाखवलं. आज आमची पोरं जरा काय झाली की आत्महत्या करतात. कोण नाही म्हणलं घे कचरा कर आत्महत्या.
कोण काय बोललं, घ्या औषध कर आत्महत्या, नाही हो. कधी आत्महत्याचा विचार आला ना, गाडी काढायची आणि राजाच्या रायगडावरती जायचं आणि डोळ्यात डोळे घालून विचारायचं, का आमच्यासाठी तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण ना क्षण दिला? का संभाजी राजांच्या समाधीला जाऊन विचारायचं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चांबडी सोलून घेतलीत, शरीराचा कण ना कण रयतेसाठी बहाल केलात का?